गुड मॉर्निंग. आजच्या या योग शिबिरमध्ये स्वागत करतो. जसं की आपण जाणता 21 जून हा इंटरनॅशनल योग दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याच्या उद्देशानं आपण हे स्वास्थ्य जागृती प्रोग्राम कंडक्ट करत आहोत. 6 दिवस संपलेले आहेत. 7वा दिवस आपण सुरू करत आहोत. आजच्या दिवशी आपण आज काही सूर्यनमस्कार, आसन व डीप रिलॅक्सेशन टेक्निक याचा अभ्यास आपण करणार आहोत. तत्पूर्वी माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत आहे? कृपया माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस असे लिहावे. धन्यवाद. तर आपल्या सर्वांचं या स्टे हेल्दी परिवारमध्ये मी स्वागत करतो. गेले 6 दिवस आपण लगातार या शिबिरसाठी आपण उत्तम प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आपण पाहतात की या शिबिरमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, चंदगड, कोल्हापूर, गडिंग्लज, निपाणी, मुरगुड, कागल अशा सर्व ठिकाणाहून मेंबर जॉईन झालेले आहेत. या सर्व पार्टिसिपंटचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण जो सहयोग दिला आहात हा सहयोग असाच पुढे राहू दे. पहिले 10 मिनिटं आपण पाहाल की गेले 6 दिवस इंटरॅक्शन जे आहे आपलं थोडंसं कमी झालं होतं, तर त्याच्या उद्देशानं आपण पहिले 10 मिनिट आपल्याकडून थोडंसं एक विचारसेवा व्हावी किंवा हे 6 दिवस आपल्याला कसं वाटलं याच्याविषयी आपण थोडंसं शेअरिंग करावं, या उद्देशानं आपण पहिली 10 मिनिटं आपण देऊ इच्छित आहोत. आपण पाहतात की आपण ज्या गोष्टीसाठी आपण निमित्त बनतो ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा वाढायला लागते. निसर्ग आपल्याला ती गोष्ट पुन्हा वाढून देत असतो. तर या उद्देशानं आपल्यामध्ये जी जागृती आलेली आहे ही जागृती कमीत कमी बाकी 5 लोकांपर्यंत पोहोचावी, हा उद्देश या पाठीमागचा आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कोणी आपले विचार व्यक्त करत असाल तर नक्की व्यक्त करा. पहिले आपण 10 मिनिट त्याच्यासाठी घेत आहोत. जवाहर पोदारजी. हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्ते. अतिशय असं उत्स्फूर्तपणा वाटतो दिवसभर. काल म्हणजे पुन्हा जे डीप ब्रीदिंग आणि प्राणायाम किंवा कपाल आपलं भ्रामरी वगैरे जे घेतला त्याच्यामुळं मला अतिशय चांगलं वाटायला लागलं. म्हणजे घशामध्ये वगैरे थोडंसं केव्हा पण शिकवल्यामुळं, म्हणजे मी शिक्षक असल्यामुळे शिकवतो, मग घसा दुखतो माझा. आता या 5-6 दिवसामध्ये मला अतिशय चांगलं वाटलं. दुखायचं वगैरे बंद आहे आणि फ्रेश वाटतं. दिवसभर चांगलं फ्रेश वाटतं. येस, कल्पेशजी आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हॅलो सर. हॅलो. मी जवाहर पोदार बोलतोय. नमस्कार. हॅलो सर, आवाज येतो? हो. तर आपला जो उपक्रम आहे त्याबद्दल मी तुमचं प्रथम अभिनंदन करतो आणि मनपूर्वक आभार मानतो. या सेशनमध्ये मधून बऱ्याच ज्या काही आम्हाला शिकायला मिळालं, त्यामध्ये काही गोष्टी ज्या काही शंका होत्या तुमच्या या उपक्रमाने त्या आमच्या शंकाही निरसन झाल्या बऱ्यापैकी. आणि यामध्ये पुढील निरोगी वाटचालीसाठी खूप आपलं मार्गदर्शन मिळालं, त्याबद्दल प्रत्येक जण मी आपलं आभार मानतो. धन्यवाद. हॅलो. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डॉक्टर योगेश जी, आज पहिल्या दिवसापासून मी हे सेशन अटेंड करतेय आणि या 1-1.5 वर्षाचा जो काळ आहे तो एवढा खराब गेलेला आहे सगळ्यांचा, त्याला तुम्ही एक चांगली उजळणी देण्यासाठी हे जे योगा वर्ग किंवा निसर्गोपचार जी शैली आहे त्याचा वापर कसा केला पाहिजे किंवा त्याचा कसा उपयोग केला पाहिजे याचा मी अनुभव घेतेय. कारण मध्ये हे चालू केल्यानंतर एक 4 दिवस थोडं मला बरं नव्हतं, पण नंतर मी पुन्हा आणि जॉईन झाले आणि त्याचा इफेक्ट मला खूप झाला. कारण या लॉकडाऊनमुळे घरात बसून कसं होत होतं, नाही म्हटलं तरी एक प्रेशर येत होतं आणि त्या प्रेशर मधून कुठे बीपीओ, कुठे शुगर वाढते हा प्रकार घडत होता. आणि त्याला निमित्त आम्हीच आहोत, कारण
स्वतःच्या सवयी आपण बदलून टाकतो, नाही म्हटलं तरी सुद्धा. आणि ती सवय बदललेली परत सवय चांगली लागली, ही तुमच्यामुळे लागलेली आहे. आणि या सेशनचा खूप उपयोग झालेला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जयश्री पंडित मॅडम या या ठाण्यावरून आहेत. पहिल्या दिवसापासून हा लाभ घेत आहेत. त्यांचे खूप खूप धन्यवाद. गुड मॉर्निंग योगेश सर. गुड मॉर्निंग. मी गडिंग्लज मधून बोलतोय सर. हा, तर योगा आणि प्राणायाम याच्याबद्दल अतिशय सुंदर आणि उत्तम उपयुक्त अशी माहिती देतात. आणि हा योगाभ्यास ह्या कालखंडामध्ये अतिशय उपयुक्त आहे सर, सर्वांसाठीच. त्यामुळे पोद्दार सरांच्या माध्यमातून आमची LIC ची टीम जी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण जॉईन झालोय, सगळे प्रतिनिधी. त्याच्यामध्ये बरेचसे शिक्षक पण आहेत, मी पण शिक्षकच आहे सर. त्यामुळे याचा अतिशय उत्तम लाभ आमच्या विद्यार्थ्यांकरिता होणारच नक्कीच. आणि आमच्या भवितव्यासाठी म्हणा किंवा आरोग्यासाठी याचा अतिशय छान असा उपयोग होतोय. आणि तुम्ही अतिशय सुंदर माहिती सांगताय सर. आणि अति फार बरं वाटतंय, अगदी रिलॅक्स वाटतंय आणि दिवसभर फ्रेश वाटतंय सर. येस. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. असेच योग वर्ग पुढे चालू ठेवला तर बरं होईल आमच्यासाठी. आणि नक्कीच आरोग्य चांगलं राहील आमच्या सर्वांचं तुमच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्हाला भरभरून शुभेच्छा सर. येस, धन्यवाद. अर्जुन बिंगोडे सर गडिंग्लज वरून आहेत. थँक्यू सर. आपले खूप खूप धन्यवाद. ओके. योगेश बोलू का मी? हा हा, सर्वांना नमस्कार. मी प्रसाद पोद्दार गडिंग्लजहून बोलतोय. सर्वप्रथम डॉक्टर योगेश यांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप आभार सुद्धा. कारण खूप चांगली अनमोल अशी माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुम्ही सर्वांना देताय. आणि दिवसाची सुरुवात अतिशय चांगली सगळ्यांची बनती आहे. जसं आता पंडित मॅडम बोलले की मागचा वर्ष दीड वर्षाचा जो काळ आहे हा सर्वांच्यासाठी अतिशय कठीण गेला. पण त्यातून भांगेतील तुळस असं ज्याला म्हणता येईल किंवा ओएसएस असं ज्याला म्हणता येईल, असे काही प्रकार, असे काही उपक्रम समाजामध्ये अनेक मंडळी राबवत आहेत. त्यापैकीच तुमचा हा एक उपक्रम आहे. आणि खूप चांगला उपयोग सर्वांना याचा होतोय, त्यात काही शंका नाही. पण मला याच्याबद्दल विशेष जे बोलायचं आहे ते असं की म्हणजे जे सर्व पार्टिसिपंट्स आहेत त्यांना सुद्धा मला ही एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की योग, निसर्गोपचार याचे वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी आपापल्या शहरांमध्ये सुद्धा योग वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस किंवा ते शिकवणारे लोक आहेत. योग शिक्षक म्हणून काम करणारे बरेच लोक आजकाल आहेत. आणि ते पण आपल्याला योगासनं, प्राणायाम हे शिकवत असतात. आणि म्हणजे तेही चांगलं शिकवतात. पण तरी सुद्धा डॉक्टर योगेश यांनी सांगितलेल्या पद्धती आणि त्या लोकांनी सांगितलेल्या पद्धती याच्यामध्ये बराच फरक जाणवतो. आणि तो फरक जाणवण्याचं कारण मला जे वाटतं ते मी सांगतो की आता मी सुद्धा कुठेतरी एखाद्या योगाच्या क्लासला जॉईन झालो आणि मग योग शिक्षक, योग प्रवेश अशी परीक्षा देऊन मी योगामधला हळूहळू तज्ज्ञ म्हणून मी काम करू शकतो. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने सांगता त्याच्यामध्ये फरक का राहतो तर त्याच्या मागचं जे शास्त्र आहे ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे अॅनाटॉमी, फिजिओलॉजी ही पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे. शरीर रचना कशी आहे, शरीरातले सगळे अवयव कशा प्रकारे कार्य करतात, पेशींचं कार्य कसं चालतं, श्वसन संस्थेचं कार्य कसं चालतं, रक्ताभिसरण संस्थेचं कार्य कसं चालतं, अन्न पचन संस्थेचं कार्य कसं चालतं. आणि त्याच्यावर ह्या निसर्गोपचाराचा, योगाचा नेमका काय परिणाम होतो, त्याचं मॉडस ऑपरेंडी काय आहे, हे सगळं तुम्हाला माहित असल्यामुळं तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही किंवा कोणताही दोष राहणार नाही अशा पद्धतीनं ही टेक्निक्स तुम्ही शिकवता. आणि त्याचा खूप लाभ आपल्या सगळ्यांना होतो आहे. जे काही पार्टिसिपंट्स या शिबिरामध्ये सहभागी झाले त्या सर्वांना याचा लाभ होणार आहे. अर्थात हे म्हणजे ऍक्च्युली आपण जे आता ह्या शिबिरामध्ये शिकतो हे सगळं प्राथमिक आहे. त्याच्यामध्ये अजून थोडंसं डीप आणि प्रॅक्टिसिंग आणि सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहणं आणि त्यांच्याशी असोसिएटेड राहणं, जोपर्यंत आपल्याला ते सगळं पूर्णपणे माहिती होत नाही, पूर्णपणे आपण त्याला सरावले जात नाही, तोपर्यंत तरी या सर्व म्हणजे हा सगळा ग्रुपच एकमेकांच्या संपर्कात जर राहिला तर ते आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग त्याला बनवू शकू असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने सगळ्यांनी विचार करावा. आणि त्याचबरोबर हा जो पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये आता गेल्या 8-10 दिवसामध्ये सर्वांच्या मध्ये येतो आहे त्याचा आपल्या परीने पण प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करूया. आणि असंच हा जो पॉझिटिव्हनेस आहे, पॉझिटिव्हिटी आहे, ही सगळ्यांकडे आपण अधिकाधिक पसरवत राहूया. धन्यवाद मला बोलायची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. प्रसाद पोद्दारजी हे गडिंग्लज वरून आहेत. आपले मनोगत व्यक्त केलात, आपण जो सपोर्ट दाखवत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो, मी मुरगुसून बोलते, गव्हाणकर, दीपाली गव्हाणकर.
मला पण तुमच्या योगाचा खूप फायदा झाला. म्हणजे मला दम्याचा त्रास आहे, पण कालचं तुमचं श्वसन क्रियेचं ते बघितलं मी आणि ते मी केलं सुद्धा घरात. पण मला त्याच्यामुळे खूप म्हणजे माझा कफ खूप बाहेर पडला, जो पडायला पाहिजे होतो. नाकावाटे एवढा बाहेर पडला की मला जरा असं शांत वाटलं. खरंच खूप छान आहे. आणि तुमचं श्वसन क्रियेचं मी माझ्या घरात म्हणजे आजूबाजूची मुलं गोळा करून त्यांना घेते. पण ते योग्य आहे का मला माहिती नाही, पण लहान मुलांसाठी ते मी घेते. लहान मुलं माझ्यावर बरीच असतात बसलेली. येस येस नक्कीच. आणि तुमच्या पूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला तरी उपयोग झाला. येस. धन्यवाद. दीपाली मॅडम मुरगुडवरून आहे, आपले खूप खूप धन्यवाद. हॅलो हॅलो. हा, मी रेखा राजेंद्र पोद्दार कागलून बोलते. हा योगेश जी, छान, म्हणजे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मला मिळालेलं आहे. आणि जवळजवळ मला वाटते आजचा मला वाटते 8वा दिवस ना. हो, 7वा दिवस आहे. सुंदर सुंदर, म्हणजे कधी एकदा 7 वाजतील आणि कधी एकदा हा योगाचा कार्यक्रम सुरू होईल असं मला वाटतंय. आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मला मिळालेलं आहे. आणि मी अतिशय म्हणजे उत्सुकतेनं म्हणजे त्या कार्यक्रमाची वाट पाहत असते. खूप छान मार्गदर्शन मिळते. योगाबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती मिळते आणि मला ते करण्याची संधी सुद्धा मिळाली, ही तुमच्यामुळे मिळाली. धन्यवाद. येस, धन्यवाद. रेखा राजेंद्र पोद्दार कागलवरून आहेत, आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल आपले धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा, मी शुभांगी पोद्दार बोलते, शिरगावहून. हॅलो. हा हॅलो. येस. मलाही 2-3 महिन्यापासून डोकेदुखी आणि पाठदुखीचा त्रास होता, पण डॉक्टर योगेश यांच्या मार्गदर्शनाने आणि योगा सेशन मध्ये सहभागी झाल्यामुळे खूपच फरक पडलेला आहे. कोणतीही टॅबलेट न घेता पूर्ण कमी झाले. थँक्यू डॉक्टर योगेश जी. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शुभांगी पोद्दार शिरगाववरून आहेत, मनोगत व्यक्त केल्याबद्दल आपले धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार डॉक्टर साहेब, सगळ्यांना शुभ सकाळ. संत वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही. अशापैकीचं हे सेशन पूर्ण 6-7 दिवसाचं जे झालेलं आहे ते अतिशय संतपणे सगळ्यांना समजेल अशा पद्धतीनं हे झाले. कुठेही घाई नाही, गडबड नाही, काही नाही. शांतपणे एकदम जसं प्राणायाम करणं आवश्यक आहे त्या पद्धतीनं शांतपणे सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यातनं बाह्य गोष्टी ज्या दिसतात आपल्याला की हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, पण प्रत्यक्षात करताना त्या किती व्यवस्थित करायला पाहिजे फार जवळून बघायला मिळालं. आणि आतून शरीराची श्वसन क्रिया जी चालू असते आतल्या बाजून ती कशी असते त्या अतिशय उत्तम पद्धतीनं बघायला मिळालं. त्याचा निश्चित चांगला फायदा होईल, कारण आपण जे काही करत असतो त्यात काय आतून नेमकं होतंय ह्याचं आकलन या शिबिरातनं झालं. तसंच या चांगल्या या संतपणामुळे लक्षात आलं की याचं सातत्य जे आहे ते राहिलं पाहिजे. कंटिन्युटी त्याला म्हणतात, की आज मी केलं, 7 दिवसासाठी केलं, 8 दिवसासाठी केलं, पुढं विसरलं असं नाही होतं. तर त्याचं 7 वाजता आठवण व्हावी यासाठी ही जी वेळ जी आहे अतिशय उत्तम आहे आणि सगळ्यांना जमण्यासारखी आहे. त्यामुळे खूप धन्यवाद की या वेळेचा बरोबर फायदा, नाही तर दात घासणे आणि बाकी क्रिया करणे याच्यातच वेळ जात असतो. त्याच्यापेक्षा ह्याच्यासाठी एक अर्धा तास 40 मिनिटं द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे ही वेळ अतिशय सगळ्यांना सोयीस्कर झाली आणि कायम पुढं आम्ही ते अंमलात आणू, सातत्य त्याचं कायम राहील त्याचा आवर्जून प्रयत्न करू. त्याचप्रमाणे घरी डॉक्टरांच्याकडे जायच्या आधीच आपल्याला काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत त्याचं उत्तम मार्गदर्शन मिळालं की नाही बाबा या गोष्टी तुम्ही करू नका, या करू नका, या करू नका. ठीक आहे, मग डॉक्टरकडे जायचाच प्रश्न येत नाही. गोळी घेऊन त्याचा त्रास होण्यापेक्षा हे जे आहे या शिबिरातून अतिशय उत्तम माहिती मिळाली. डॉक्टर साहेब तुम्ही जे सांगताय खरोखर चांगलं आहे. आज माझं वय 62 जरी असलं तरी माझी दृष्टी अजून चांगली आहे, मला चष्मा नाही, दातही चांगले आहेत, पण हे करायची सुद्धा आवश्यकता आहे. रोज एक साधारण 30 ते 35 जम्पिंग उड्या मी अजून रोज मारतो. त्यांची प्राणायामचा निश्चित मी फायदा करून घेईन. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यशवंत मस्कर साहेब कोल्हापूरहून आहेत, आपले मनोगत व्यक्त त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा हॅलो सर, नमस्ते. नमस्ते. हा, या सध्याच्या महामारीच्या काळात जी तुम्ही जी माहिती दिली तर अतिशय छान आहे माहिती. आम्हाला माहिती देखील नव्हतं किंवा या एवढं श्वसनाचा त्रास होतो किंवा योगाची माहिती देखील नव्हती आम्हाला. ती माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. सुनील मोरबाळजी मनोगत व्यक्त केला त्याबद्दल आपले धन्यवाद. हॅलो. लास्ट शेअरिंग घेऊ आपण, सेशन सुरू करू. हॅलो. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा, खूप छान वाटलंय. माझे पण डोकेदुखी दुखत होती, आता पूर्णपणे कमी आली आहे.
खूप छान वाटलं. धन्यवाद. असं योगा सुरू राहिला तर बरं होईल. हो, आपलं नाव कसं? जयश्री निकम मुरगुड. येस, जयश्री मॅडम, आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. प्रशांत भगत शिरूरून बोलतोय. अराउंड आम्ही आता तुमच्यापासून 250 किलोमीटरवर आहोत. पण सगळ्यात मुख्य म्हणजे धन्यवाद यासाठी आहे की ऑनलाईन कोर्समुळे आम्हाला लाईव्ह मध्ये तुमचं दर्शन झालं आणि सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या भरपूर छान माहित पडल्या. तुमचा जो डिटेल अभ्यास आहे, पूर्ण स्टडी फार छान आहे. आम्हाला आमच्या बॉडी बद्दलही माहित पडलं. ब्रीदिंग टेक्निक्स मध्ये काही चुका होऊ शकतात याबद्दल पण तुम्ही एकदम डिटेल समजवले आणि त्याचा आम्हाला नक्की भविष्यात फार फायदा होईल. तर पूर्ण स्टे हेल्दी टीम, संदेशजी आणि डॉक्टर सर, आपलं फार फार अभिनंदन आणि धन्यवाद हे छान सेशन घेतल्याबद्दल. धन्यवाद प्रशांतजी. थँक्यू. हॅलो. हा, हॅलो. हॅलो. हा, मी सोनाळीतून भोसले मॅडम बोलते. हा, तुम्ही जो हा उपक्रम चालू केलेला आहे प्राणायामसाठी, खूप छान सुंदर अचूक अशी माहिती प्राणायामची मिळालेली आहे की त्याच्यामधले बारकावे, श्वास घेताना कोणतं कसं केलं पाहिजे, ही माहिती लोकांना तितकीशी नव्हती. पण तुमच्यामुळं खूप छान अशी माहिती यातून मिळालेली आहे. आणि प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात थोडा वेळ, रोज असं धावपळीचं जीवन असतं, पण त्याच्यात स्वतःसाठी एक अर्धा तास तरी दिला पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडे. हे ह्या तुमच्या मार्गदर्शनामुळे सिद्ध झालं आणि त्यामुळे खूप साऱ्या लोकांना खूप खूप फायदा याचा झालेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. येस, भोसले मॅडम, मनोगत व्यक्त केला, आपले धन्यवाद. थँक्यू. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्या दृष्टिकोनातून आपण आजचा सेशन पुढे कंटिन्यू करू. या स्टे हेल्दी टीमचे मी आभार व्यक्त करतो, ज्याच्यामध्ये श्री प्रसाद पोदार गडिंग्लज, श्री संजीव सोलापुरे गडिंग्लज, पूजा क्लॉथ सोनाळी, धनराज ज्वेलर्स बानगे, नामदेव बंडोपत पोदार ज्वेलर्स आदमापूर, महादेव ज्वेलर्स तुर्बे, ओम बालाजी ज्वेलर्स नवे पारगाव, पोद्दार ब्रदर्स राशिवडे, वसंत जनार्दन पोद्दार सराफ कोल्हापूर, पोद्दार ज्वेलर्स वनाळी, पोद्दार सुवर्णकार खडकलाट व शिरगाव, पोद्दार ज्वेलर्स वळिवडे. या सर्वांच्या मदतीमुळे हा सेशन आपण इतक्या सहजतेनं कंडक्ट करू शकलो, आपल्यापर्यंत याची माहिती आपणास पोहोचली. या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या सर्वांच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे. या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपल्यासाठी गुड न्यूज ही आहे की आपण एक कमिटमेंट दिली होती की आपल्यासाठी आपण एक हँडबुक रिलीज करत आहोत. हे जे आपण 8 दिवसाचं हँडबुक शिबिर किंवा वर्कशॉप कंडक्ट केलेला आहे, याची सविस्तर मध्ये माहिती आपण या हँडबुक मध्ये रिलीज करत आहोत. याच्यासाठी आपलं नाव व पत्ता या दिलेल्या नंबरवर आपण पाठवावा, जेणेकरून आपण इंडिव्हिज्युअली आपण आपल्याशी कनेक्ट होऊ शकू आणि त्याविषयी माहिती आपल्याला देऊ शकू. हे जे हँडबुक आहे, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याचं कार्य पूर्ण होईल आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. हा जो व्हॉट्सअप नंबर आहे 8277720584, याच्याशी आपलं नाव व पत्ता आपण पाठवू शकता. चला तर मग आपण या आजच्या सेशनची सुरुवात करूया. आजच्या सेशनमध्ये आपण सुरुवात सूर्यनमस्कारापासून करणार आहोत. आपण पाहाल की सूर्यनमस्कार ही एक सुंदर रचना आहे. सूर्यनमस्कारामध्ये आपण 12 वेगवेगळे आसन करतो. त्याच्यामध्ये पाहाल की सूर्य, ज्याला आपण ऊर्जा स्रोत मानतो, सूर्याच्या मदतीनं आपल्या शरीरामध्ये ऊर्जा नियंत्रित होते. तर या सूर्यनमस्काराचे भरपूर फायदे आहेत. त्यातले आपण जवळजवळ 10 ते 11 फायदे जाणून घेऊ. सर्वात महत्वाचा फायदा जो आहे, सूर्यनमस्कार पूर्ण अंगाला स्ट्रेच करतो, पूर्ण अंगाला व्यायाम देतो. त्यामुळे हा जो सूर्यनमस्कार आहे आपल्याला वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करतो. सूर्यनमस्कार जे करतात ते पाहाल की त्यांच्या शरीराला एक योग्य आकार मिळालेला असतो. ज्या भागामध्ये आपला पोट असायला पाहिजे, त्या भागामध्ये आपल्याला छाती असायला पाहिजे, मांडीचा भाग, बटकचा भाग, खांद्याचा भाग, हा सूर्यनमस्कारामुळे योग्य आकारामध्ये येण्यास मदत होतो. शरीरामध्ये चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते, पचन सुधारतं, त्वचेवर कांती यायला लागते. पूर्ण अंगाचा व्यायाम झाल्यामुळे शरीरामधला रक्तसंचार योग्य मात्रामध्ये व्हायला लागतो. फुफ्फुसाची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते. आपण पाहाल की लहान मुलांमध्ये आज या तिसऱ्या लाटेची संभावना सांगितली जात आहे.
त्याच्यामध्ये सांगितलं जाते की त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. आणि लहान मुलं जे आपण प्रोटोकॉल सांगितलंय, जसे की काही काडे आहेत किंवा च्यवनप्राश वगैरे आहे, याच्यासाठी त्यांचा रिस्पॉन्स योग्य येत नाही लहान मुलांकडून. अशा वेळी जर आपण त्यांना सूर्यनमस्कार करायला शिकवले तर पाहाल की त्यांच्याकडून त्यांची जी प्रतिकारशक्ती आहे ती चांगल्या पद्धतीने वाढली जाईल. शरीर ऊर्जावान राहते, शारीरिक बल राहते, मसलची लवचिकता वाढते, हाडे आपली मजबूत होतात. महिलांसाठी सुद्धा उत्तम आहे. शरीरातील स्टिफनेस रिलीज होतो. आपण शीतलीकरणाचा व्यायाम करतो, शीतलीकरणाच्या व्यायामाऐवजी आपण हा सूर्यनमस्कार सुद्धा करू शकतो. अंग जड होणं, सुस्त वाटणं किंवा शरीरामध्ये जर तणाव आला असेल, अशा वेळी जर आपण सूर्यनमस्कार केले तर पाहाल की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे ती वाढली जाते. थायरॉइड, पीसीओडी, डायबेटीस, स्थूलता, अस्थमा, कब्ज अशा आजारांमध्ये या सूर्यनमस्काराचे उत्तम रिझल्ट राहतात. आपण पाहाल की या प्राणमय शरीरामध्ये एक मणिपूर चक्र जे असते, या मणिपूर चक्राला ऍक्टिव्हेट करण्याचं काम या सूर्यनमस्काराद्वारे होतं. सूर्यनमस्कार कसे करायचे आपण ते पाहणार आहोत. हे मात्र जे गर्भवती महिला आहेत किंवा ज्यांना हर्नियाचा त्रास आहे, हर्नियाची सर्जरी वगैरे झालेली आहे, ज्यांना सिव्हिअर पाठदुखी आहे, स्लिप डिस्क झालेले आहे किंवा ताप आहे किंवा मासिक पाळी चालू आहे, या दरम्यान आपल्याला सूर्यनमस्कार अवॉइड करायचे. या दरम्यान आपल्याला सूर्यनमस्कार करायचे नाहीये. सूर्यनमस्कारानंतर आपण काही आसन प्रॅक्टिस करणार आहोत. आसनचे फायदे आपण समजून घेतलेले आहेत. आज जे आसन आपण प्रॅक्टिस करणार आहोत ते फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं आज आपण हे आसन प्रॅक्टिस करणार आहोत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं डीप रिलॅक्सेशन टेक्निक प्रॅक्टिस करणार आहोत. डीप रिलॅक्सेशन टेक्निक ज्याच्यामध्ये आपण पाहाल की शरीर जे आहे गाढ आराम अवस्थेमध्ये जातं. तर ही टेक्निक शवासनामध्ये झोपून केली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण शरीर पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत ऑब्झर्व करायचं असतं आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पायाचा भाग ऑब्झर्व करायचा आहे. याच्यामध्ये प्रत्येक अंगाला सूचना दिल्या जातात. आपण आपल्या अंतर्मनावर सुद्धा या टेक्निकद्वारे कार्य करतो. प्रत्येक अंगाला सूचना द्यायच्या आहेत, त्याला अटेन्शन द्यायचं. जसं आपण आपल्या लहान बाळाला कुशीमध्ये घेऊन हातानं त्याच्यावर हात फिरवतो, त्याला ध्यान देतो, त्याच पद्धतीनं शवासनामध्ये झोपून आपल्या स्थूल शरीराला अटेन्शन द्यायचं आहे, ध्यान द्यायचं आहे. प्रत्येक अंगाला सूचना द्यायच्या आहेत, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पायाला रिलॅक्स केल्यानंतर अकारात चॅन्टिंग करायचं आहे. ओंकारात चॅन्टिंग केलं जातं, ज्याच्यामध्ये आपण पाहाल की अ उ म हे 3 चॅन्टिंग असतात. जेव्हा आपण अ चॅन्ट करतो तेव्हा मध्ये शरीरामध्ये पायामध्ये एक व्हायब्रेशन क्रिएट होते, जी पायाला डीप रिलॅक्स करण्यासाठी मदत करते. छाती पोटाचा भाग रिलॅक्स करून उकारात चॅन्ट करायचा आहे. उकारात चॅन्ट केल्यानंतर आपण पाहाल की छातीच्या पोटाच्या भागामध्ये एक व्हायब्रेशन क्रिएट होते. ही व्हायब्रेशन या छाती पोटाच्या ऑर्गन्सना रिलॅक्स करण्यासाठी मदत करतात. त्यानंतर आपण म करा चॅन्ट करायचा आहे. म करा चॅन्ट केल्यामुळे एक ब्रेन मध्ये एक व्हायब्रेशन क्रिएट होते आणि ही व्हायब्रेशन आपला ब्रेनचा भाग, चेहऱ्याचा भाग यांना रिलॅक्स करण्यासाठी मदत करतो. त्याच्यानंतर आपण ओंकारा चॅन्टिंग करणार आहोत. ओंकारा चॅन्टिंग मध्ये पूर्ण शरीर व्हायब्रेट होतं आणि या व्हायब्रेशन मध्ये ते गाढ अवस्थेमध्ये जातं. आपण पाहाल की शरीर जेव्हा गाढ अवस्थेमध्ये जातं तेव्हा शरीराची हिलिंग करण्याची क्षमता वाढली जाते. आपलं जे शरीर आहे हे व्हायटल एनर्जीशी जोडले गेलेलं आहे, जीवनसत्व, जीवन ऊर्जेशी जोडले गेलेलं आहे. जितकं आपण जीवन ऊर्जेच्या जवळ राहू किंवा पाहाल शरीराची हिलिंग करण्याची क्षमता राहते. शरीरामध्ये काही इन्फ्लामेटरी मार्कर्स, जलन वाढवणारे घटक निर्माण होत असतात, पण त्यांचं शमन सुद्धा गरजेचं असतं, जे अशा हिलिंग मधून आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक अंगाला आराम सूचना ध्यान दिल्यामुळे त्यांच्यातील साचलेला जो तणाव आहे तो तणाव रिलीज होतो. रक्तवाहिन्या खुलतात, त्याच्यामुळे आपण पाहतात बीपी जे नियंत्रण येते, हृदयावरचा ताण कमी होतं, मन शांत होतं आणि त्याच्यामुळे आपण पाहाल की आपली रचनात्मकता वाढते. आपल्याला जे कार्य करायचं आहे ते कार्य करण्यासाठी नवीन नवीन आयडिया लागतात. कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी अशा पद्धतीची आपण रिलॅक्सेशन टेक्निक प्रॅक्टिस केला तर पाहाल की ते कार्य उत्तम पद्धतीने पूर्ण होत आहे. पुढील कार्य करण्यासाठी उत्साह वाढतो. या टेक्निक मध्ये ऊर्जेला पण चॅनलाइज करतो. शरीरामध्ये जी ऊर्जा वाहत आहे त्या ऊर्जेला चॅनलाइज केल्यामुळे आपली कार्यक्षमता वाढली जाते. तर हे या डीप रिलॅक्सेशन टेक्निकचे फायदे आहेत. चला तर मग आपण सूर्यनमस्कार प्रॅक्टिस करू. माझा आवाज सर्वांपर्यंत सहजतेने पोहोचत आहे? येस सर, क्लिअर एकदम. धन्यवाद. मी योगा करतो बघा इथे योगा करतो. सुरुवात प्रार्थनेनं करून दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये मन ही मन प्रार्थना करायची आहे. ज्या उद्देशाने हा योगाभ्यास करत आहोत तो उद्देश फलित हो. सर्वांना स्वास्थ्य शक्ती लाभू दे. सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य लाभू दे. धन्यवाद. पाणी करायचंय.
सुरुवात सूर्यनमस्काराने करू. सूर्यनमस्कार त्याच्यामध्ये आपण 12 वेगवेगळे आसन प्रॅक्टिस करतो. त्याच्यामध्ये पाहाल की पूर्ण अंगाचा व्यायाम होतो. सूर्यनमस्कार करताना योगा मॅटच्या एका कोपऱ्यावर यायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये ठेवायचे आहे. दोन्ही हात आपल्याला सुरुवातीला वर घ्यायचे आहे. ते वर घेत असताना पहिला राऊंड आपण पाहू आणि त्याच्यानंतर मग आपण सोबत प्रॅक्टिस करू. दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये ठेवायचे. श्वास घेत दोन्ही हात वर उचलायचे. दोन्ही हात वर घेताना अशा पद्धतीने वर घ्यायचे. उलट्या दिशेने हात वर घ्यायचे. थोडंसं पाठीमागे बेंड व्हायचं आहे. दीर्घ श्वास घेत सुरुवात करू. श्वास घेत हात वर उचलायचा आहे. पहिला आसन हस्त उत्तानासन. श्वास घेत पाठीमागे बेंड व्हायचं. त्यानंतर श्वास सोडत पुढे बेंड व्हायचा आहे. पुढे बेंड होत असताना पाहायचं आपल्याला पाठीचा जो मणका आहे तो स्ट्रेटच ठेवायचा आहे. 90 डिग्री मध्ये आल्यानंतर हाताचा भाग पूर्णतः स्ट्रेच करायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही पायाच्या साईडला आपले हात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यामध्ये पाहाल की पोटाचा भाग आत खेचला जातो. पायाच्या मांडीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पूर्णतः इच्छा होतो. श्वास सोडायचा आहे. त्याच्यानंतर श्वास घेत उजवा पाय पाठीमागे घ्यायचा आहे. सूर्यनमस्कारामध्ये दोन्ही पायावर आपण स्ट्रेचिंग करू शकतो. सुरुवात उजव्या पायापासून करायची आहे. जो पाय आपण पाठीमागे घेतो तोच पाय पाठीमागे घ्यायचा आहे. पुढच्या राऊंड मध्ये आपण डाव्या पायावर प्रॅक्टिस करू शकतो. एक पाद संचलनासन. त्याच्यामध्ये पाहाल की आपले दोन्ही जे हात आहेत दोन्ही हात एका लाईन मध्ये ठेवले गेलेले आहेत. पायाचा भाग उजवा पाय जो आहे हा पूर्णतः स्ट्रेच करायचा आहे. पाठीचा मणका सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये पाहाल की आपला जो अंगठा आहे ही गुडघ्याची लाईन आहे. या अंगठ्याच्या लाईनच्या पाठीमागे आपला गुडघा असायला हवा. कमीत कमी अशा लोकांचा तरी ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा नी लिगामेंट्स नाजूक आहे, जे लोक या गुडघ्यावर ताण देतात, अशा पद्धतीने गुडघा पुढे स्ट्रेच केला जातो. पाहाल की गुडघ्याचे लिगामेंट्स क्लिअर होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे या कंडिशन मध्ये आपल्याला अंगठा जो आहे या अंगठ्याच्या पाठीमागे आपला गुडघा असायला हवा. हा एक पाद संचलनासन आहे. त्याच्यानंतर श्वास सोडत द्विपाद संचलनासन करायचं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही पाय एकत्र घ्यायचे. बॉडी जी आहे ती एका लेवल मध्ये ठेवायची आहे. नेक्स्ट शशांकासन. गुडघ्यावर बसायचं आहे. श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात पुढच्या बाजूला स्ट्रेच करायचे आहे. कपाळ जे आहे ते जमिनीवर ठेवायचं आहे. याच्यामध्ये पूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. पुढचा जो भाग आहे श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. अष्टांग नमस्कार आहे. त्याच्यामध्ये आपण पाहाल की शरीराचे 4 भाग जमिनीवर ठेवायचे आहेत. आपली हनुवटी किंवा कपाळ, त्यानंतर छातीचा भाग, दोन्ही हात, गुडघे आणि पायाची बोटे एकाच भाग जमिनीवर ठेवायचे. आपण पाहाल की याच्यामध्ये मणक्यावर एक तणाव येतो. कमरेचा भाग आकुंचित होतो. मानेचा भाग कॉन्ट्रॅक्ट राहतो. खांद्याचा भाग खेचला जातो. ऊर्ध्व कोणासनमध्ये यायचंय. त्याच्यामध्ये ज्यांना बॅकपेन आहे अशा प्रकारचं आसन मदत करतं. पाठीचा भाग आकुंचित होतो. श्वास घेत वर पाहायचंय. दोन्ही गुडघे जवळ ठेवायचे. पुढचं आसन आहे पर्वतासन. पर्वताप्रमाणे शरीर एका त्रिकोणामध्ये आणायचं आहे. डोक्याचा जो भाग आहे तो जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पर्वतासन नंतर पुन्हा जो पाय पाठीमागे घेतला होता, उजवा पाय पाठीमागे घेतला होता, पुन्हा एकदा उजवा पाय पुढे स्ट्रेच करायचा आहे. इथं सुद्धा गुडघा जो आहे या अंगठ्याच्या पाठीमागेच ठेवायचा. पुढच्या बाजूला जास्त स्ट्रेच करायचं नाही. यंग जनरेशन मध्ये चालू शकतं, पण ज्यांचं वय झालेलं आहे किंवा 40 नंतर हे अंतर आपल्याला हे मेंटेन करायचं जेणेकरून गुडघ्यावर ताण राहू नये. त्याच्यामध्ये डावा पाय आता स्ट्रेच करायचा आहे. पूर्ण डाव्या पायाला खेचायचं आहे. त्यानंतर श्वास सोडत पुन्हा एकदा पादहस्तासन करायचंय. पायाचा भाग पुन्हा एकदा स्ट्रेच करायचंय. दोन्ही हात पायाच्या बाजूला ठेवायचा प्रयत्न करायचंय. डोकं नाक जे आहे गुडघ्याला टेकायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत पुन्हा वर करायचंय. पाठीमागच्या बाजूला बेंड करायचंय. श्वास सोडत पुढे यायचंय. जेव्हा आपण पाठीमागे बेंड होतो तेव्हा पाहाल की फुफ्फुसांना स्ट्रेच केलं जातं. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढली जाते. अशा पद्धतीनं या सूर्यनमस्कारामध्ये पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. सुरुवात प्रॅक्टिस करू. आपण स्लो राऊंड प्रॅक्टिस करू. आजच्या सेशन मध्ये स्लो राऊंड प्रॅक्टिस करू. सुरुवात नमस्कार मुद्रामध्ये. नमस्कार मुद्रामध्ये पाहाल की आपला जो हात आहे छातीचा भाग, हृदयाचा भाग घेतात. अनाहत चक्र असतं जे आपला हृदयाला कंट्रोल करण्यासाठी मदत करतात. नमस्कार मुद्रा. श्वास घेत दोन्ही हात वर उचलायचे. पाठीमागच्या बाजूला स्ट्रेच करायचे. छातीचा भाग खुलला जातो.
फुफ्फुस खुली जातात. श्वास सोडत पुढे बेंड व्हायचे. 90 डिग्री मध्ये आल्यानंतर हात पुढच्या बाजूला स्ट्रेच करायचे, मनका स्ट्रेट ठेवायचे. श्वास सोडत पुढे बेंड व्हायचे. दोन्ही हात पायाच्या बाजूला ठेवायचा प्रयत्न करायचा. पायाच्या मागचा भाग पूर्णतः खिचाव स्ट्रेच करायचा प्रयत्न करायचा. नाक कपाळाचा भाग गुडघ्याला टेकायचा प्रयत्न करायचा. श्वास सोडत उजवा पाय पाठीवर घ्यायचा. उजवा पाय पूर्णतः स्ट्रेच करा. दोन्ही हात पाय एका लाईन मध्ये ठेवायचे, मान सरळ ठेवायचे. श्वास सोडत दोन्ही पाय पाठीवर घ्यायचे. द्विपाद संचलनासन या फेज मध्ये मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये पाहाल की आपल्या पोटाच्या मसल आकुंचित होतात. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे आसन आपल्याला मदत करतं. श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. शशांक आसनामध्ये पूर्णतः रिलॅक्स करायचं आहे. हे करत असताना पाहाल की पोटावर प्रेशर येते, पोटातील गॅस बाहेर फेकला जातो. नेक्स्ट श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. अष्टांग नमस्कार असं करायचं आहे. त्याच्यामध्ये हनुवटी किंवा कपाळाचा भाग, छाती, दोन्ही हात, गुडघे, मांडीचा भाग टेकायचा. काही लोक त्यांना जमत असल्यामुळे पूर्णतः झोपले जातात, पण उत्तम रिझल्ट हवे असतील तर शरीराचे 4 भाग जमिनीला स्पर्श करायचे. हनुवटीचा भाग, छातीचा भाग, हात, गुडघे, पायाची बोटे. श्वास घेत वर उठायचंय. ऊर्ध्व कोणासन. जितकं वर पाहताय तितकं वर पाहायचंय. कमरेचा भाग आकुंचित करायचा आहे. ज्यांना कंबरदुखी आहे हे आसन मदत करतं. त्याच्यानंतर त्रिकोणासन. त्रिकोणासन याच्यामध्ये आपण डोक्याचा भाग जमिनीला टेकायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पाय, पायाचे तळवे जमिनीवर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट पुन्हा वापस जो पाय आपण स्ट्रेच केला होता तोच पाय पुन्हा परत घ्यायचा आहे. उजवा पाय पुढच्या बाजूला खेचायचा आहे. दोन्ही हात पायाच्या बाजूला ठेवायचे, मान सरळ ठेवायचंय. डावा पाय स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा. श्वास सोडत दोन्ही पाय जवळ घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवायचा प्रयत्न करायचा. पायाचा भाग स्ट्रेच करायचा. श्वास घेत हळूहळू वर उठायचंय. अचानक वर उठायचं नाही, हळूहळू वर उठायचंय. पाठीमागच्या बाजूला बेंड व्हायचंय. फुफ्फुसाचा भाग खेचला जातो, त्याच्यामधून पाहाल की फुफ्फुस मोकळी होण्यासाठी मदत होतात. अशा पद्धतीने आपण दुसरा राऊंड प्रॅक्टिस केलेला आहे. तिसरा राऊंड जो आहे तो आपण फास्ट प्रॅक्टिस करू. डेली मिनिमम आपण 10 राऊंड तरी प्रॅक्टिस करायला हवे. श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. श्वास घेत उजवा पाय पाठीमागे, श्वास सोडत डावा पाय पाठीमागे मेंटेन करायचा आहे. शशांक आसन. दोन्ही गुडघ्यावर बसायचंय. दोन्ही हात पुढच्या बाजूला स्ट्रेच करायचे. त्यानंतर अष्टांग नमस्कार आसन. हनुवटीचा भाग, छातीचा भाग, दोन्ही हात, गुडघे, पायाचा पोटे जमिनीवर ठेवायचे. श्वास घेत वर उठायचंय. जितकं वर पाहताय तितकं वर पाहायचंय. त्याच्यानंतर पर्वतासन. डोक्याचा भाग जमिनीवर ठेवायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर पुन्हा एकदा उजवा पाय पुढच्या बाजूला स्ट्रेच करायचाय. डावा पाय स्ट्रेच करायचाय. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. श्वास सोडत श्वास घेत पुन्हा एकदा वर उठायचंय. पाठीमागच्या बाजूला बेंड व्हायचंय. दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये घ्यायचे. आपण पाहाल की सूर्यनमस्कारात वजन कमी करण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्वात उत्तम उपाय आहे. याच्या मदतीने आपण पोटावरची चरबी शरीराला योग्य आकार देऊ शकतो. आपण पाहाल की काही लोक जिम करतात, काही लोक रनिंग करतात, पण सर्वात जास्त कॅलरी जी आहे या सूर्यनमस्कारामुळे बर्न होते. जेव्हा आपण 30 सूर्यनमस्कार करतो तेव्हा पाहाल की आपण एक किंवा 2 चपाती खातो. चपातीसाठी लागणारी जी कॅलरी आहे ती कॅलरी बर्न होण्यासाठी आपल्याला मदत होते. सूर्यनमस्कारानंतर पूर्ण शरीर रिलॅक्स करू. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत पूर्ण शरीर ऑब्झर्व करायचं आहे. आसन प्रॅक्टिस करणार आहोत. आसन प्रॅक्टिस करण्यापूर्वी शरीराचा अवेअरनेस वाढवण्याचं कार्य केलं जातं. त्याच्यामध्ये आपण सेंटरिंग करण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण शरीर गुरुत्वाकर्षण शक्तीशी ट्यून व्हावं, जेणेकरून आसन करताना सहजतेने व्हावं. या उद्देशानं दोन्ही हात आपल्याला शरीराच्या बाजूला ठेवायचे. सेंटरिंग करायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पुढे झुकायचा प्रयत्न करायचा आहे. सेंटरला यायचं आहे. थोडंसं पाठीमागे झुकायचा प्रयत्न करायचा आहे. जितकं पॉसिबल असेल तितकं सेंटरला यायचंय. थोडंसं डाव्या बाजूला झुकायचं आहे. सेंटरला यायचंय. थोडंसं उजव्या बाजूला, डाव्या बाजूला झुकायचंय. सेंटरला यायचंय. शरीर गुरुत्वाकर्षण शक्तीशी ट्यून करायचंय. ज्या भागामध्ये आपल्याला शरीर
पूर्णतः हलकं जाणवतं. आसन करण्याचा उद्देश हाच राहतो की आपण आपल्या शरीर जे आहे, जे जीवन ऊर्जेशी जोडले गेलेलं आहे, त्या ऊर्जेला आपण फील करावं. पहिलं आसन आपण प्रॅक्टिस करणार आहोत ताडासन. ताडासनामध्ये आपल्याला श्वास घेत हळूहळू दोन्ही हात साईडनं वर उचलायचे आहेत. श्वास सोडत हात वरच्या दिशेला टर्न करायचे आहेत. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर स्ट्रेच करायचे आहेत. दोन्ही हात वरच्या बाजूला स्ट्रेच करायचे आहेत. पायाच्या चंप्यावर उभं राहायचंय. पूर्ण शरीर स्ट्रेच करायचंय. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. जितकं स्ट्रेच करता येईल तितकं स्ट्रेच करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचंय. ताडासन केल्यामुळे आपण पाहाल की छातीचा भाग स्ट्रेच केला जातो. फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी मदत होतात. पचन संस्था सुधारण्यासाठी मदत होते. ताडासन सेम प्रॅक्टिस पुन्हा एकदा करू. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या लेवलला. श्वास सोडत दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर. दोन्ही हात एकमेकांमध्ये बांधायचे आहेत. उलट्या दिशेला टर्न करायचे आहेत. श्वास घेत दोन्ही पायाच्या चंप्यावर उभं राहायचंय. दोन्ही हात वरच्या बाजूला स्ट्रेच करायचे. स्ट्रेच करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचंय. हळूहळू दोन्ही हात खाली घ्यायचे. श्वास सोडत हात टर्न करून दोन्ही हात खाली घ्यायचे. पहिलं आसन आपण प्रॅक्टिस केलं. शरीरामध्ये झालेले बदल ऑब्झर्व करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळू सोडायचंय. नेक्स्ट प्रॅक्टिस करून दोन्ही पाय आपल्याला जवळ घ्यायचे. अर्धकटी चक्रासन फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं. उजवा हात हळूहळू वर उचलायचा. खांद्याच्या लेवल आल्यानंतर श्वास घेत हात उजव्या दिशेला टर्न करायचा. उजवा हात डोक्याच्या वर घ्यायचा. डोक्याच्या वर आल्यानंतर पूर्णतः हात वरच्या बाजूला स्ट्रेच करायचा. त्याच्यामध्ये आपण पाहाल की उजवी बाजू जी आहे आपल्याला पूर्णतः स्ट्रेच करायची आहे. डाव्या दिशेला हळूहळू बेंड व्हायचं. जितकं पॉसिबल आहे तितकं बेंड होण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास जो आहे तो आपल्याला नॉर्मल ठेवायचा आहे. काही वेळा श्वास रोखला जातो. श्वास मेंटेन करून ठेवायचा आहे. मेंटेन करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचंय. हळूहळू हात खाली घ्यायचे. खांद्याच्या लेवलला आल्यानंतर टर्न करायचंय. हात खाली घ्यायचंय. शरीरामध्ये झालेले बदल ऑब्झर्व करायचे. आपण पाहाल की उजवी जी बाजू आहे पूर्णतः स्ट्रेच केली जाते. त्याच्यामुळे उजव्या बाजूमध्ये रक्तप्रवाह वाढला जातो. श्वसन क्षमता मजबूत तर करतेच. सोबत ज्यांना बीपीचा त्रास आहे, हृदयावर त्यांना ताण आलेला असतो, हे बीपी नियंत्रित करण्यासाठी सुद्धा हे अर्धकटी चक्रासन मदत करतं. सेम प्रॅक्टिस अपोजिट साइड करू. डावा हात खांद्याच्या लेवलला घ्यायचा आहे. श्वास सोडत हात वरच्या दिशेने टर्न करायचा आहे. श्वास घेत हात डोक्याच्या वर घ्यायचा आहे. डोक्याच्या वर पूर्णतः स्ट्रेच करायचा आहे. स्ट्रेच केल्यानंतर उजव्या दिशेला बेंड व्हायचा आहे. पाठीचा मणका स्ट्रेटच ठेवून उजव्या बाजूला बेंड व्हायचा आहे. श्वास रोखला जातो, रोखून ठेवायचा आहे किंवा नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. मेंटेन करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. धन्यवाद. हात वरच्या बाजूला पुन्हा एकदा स्ट्रेच करायचा आहे. स्ट्रेच करत हात खांद्याच्या लेवलला खाली घ्यायचा आहे. श्वास सोडत हात टर्न करून हात खाली घ्यायचा. शरीरामध्ये झालेले बदल ऑब्झर्व करायचे. स्टँडिंग पोज मध्ये आपण 2 आसन प्रॅक्टिस केलेलं आहे आपली श्वसन क्षमता मजबूत करण्याच्या उद्देशाने.